हाय हॅलो नमस्कार. मी अर्चना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. तर कोजागिरी पौर्णिमा होती. सकाळी बाहेरचं पोर्च वगैरे धुवून काढलं, बाहेर सडा रांगोळी केली आणि चौकटीला हळदीचं लेपन करून तिथेही रांगोळी काढली. आणि नंतर इथे हे बाहेरचं जे पोर्च धुवून काढलं ते कोरडं झाल्याच्या नंतर मग तिथं एक कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे अशी रांगोळी काढली, कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा म्हणून. तर छान वाटत होतं कलर कॉम्बिनेशन वगैरे. ते काही जास्त वेळ लागला नाही रांगोळी काढायला. आणि त्याच्यानंतर किचन वाट्याजवळ स्वस्तिक काढलं पौर्णिमा असल्यामुळं. बाहेर शुभ लाभ काढून घेतलं हळदी कुंकवानी. आणि नंतर देवारा स्वच्छ केला आणि देवांना छान स्वच्छ स्नान घालून त्यांना जागेवर हे करून फुलं वगैरे ठेवले, दिवे प्रज्वलित करून घेतले. त्याच्यानंतर 5 वाजता कोजागिरी पौर्णिमेची अशा पद्धतीत मांडणी केली. सुपारीच्या सुरुवात लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, इंद्र कलश असं आणि तांदुळाचं चंद्र असं काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर रात्री 11:30 वाजता आता सेवा करायला बसायचं. 12 वाजेपर्यंत तर म्हटलं आधी दिवे प्रज्वलित करून घ्यावा. तर सगळीकडं असं दारात इथं थोडंसं डेकोरेशन केलं, तिथं दिवे ठेवले. त्याच्यानंतर रांगोळीवर एक दिवा ठेवला. इतकं छान वाटत होतं. आणि त्या रांगोळीवर दिवा ठेवल्यानंतर ते रांगोळी जास्तच उठून दिसू लागली. खूप छान वाटत होतं. अशा पद्धतीने मग मी दिवे लावले आणि हवा पण नव्हती तर दिवे छान जळत होते. खूप छान वाटत होतं, जसं काही दिवाळीच आहे. इतकं भारी वाटत होतं ते दिवे लावल्यावर. त्याच्यानंतर दूध आटवून घेतलं. दूध आटवल्यानंतर मग 11:30 पावणे 12 वाजतच आले होते. दिवे प्रज्वलित केले आणि सेवा करायला बसले. तर हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि जे स्क्रीनवर दाखवलं त्या पद्धतीने सेवा केली सगळी. सेवा झाल्याच्या नंतर मग दूध आटवलेलं होतं ते टेरेसवर घेऊन गेले. त्याच्यामध्ये चंद्राचं प्रकाश दाखवलं आणि चंद्र असं इतका छान वाटत होता ना. त्याच्यानंतर मग एक पाण्याचं मंडळ काढलं आणि दुधामध्ये तुळशीचे पानं टाकून त्यांचा नैवेद्य दिला आणि 3दा पाणी फिरवलं, पाया पडले आणि त्याच्यानंतर मग आम्ही दूध घेतलं. अशा पद्धतीत पूजा केली आणि रात्री लाईट बंद केलं. दिव्यांच्या प्रकाशाने ते देव इतके छान वाटू लागले ना, खूपच सुंदर वाटत होतं.